श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं घोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिव चिदंबर महास्वामीजींच्या शिष्य परंपरेमध्ये ज्या शिष्या होऊन गेल्या, अधिकार संपन्न अशा ज्या शिष्या होऊन गेल्या, त्यांचं सुंदर असं चरित्राख्यान आपण ऐकतोय। संत मीराबाई जनाबाई यांच्याप्रमाणे परमार्थ विषयाचं एकदा तळमळ खरी आतून निर्माण झाल्यानंतर पांडुरंगाला दिवस रात्र प्रार्थना केली या विठाबाईंनी, आणि पांडुरंगाच्या चरणाशी धरणच धरलं, आणि शेवटी घरातल्यांनी मात्र ज्यावेळेला बळजबरीनं का होईना परंतु विवाह केला, निर्धार पक्का झाला। एकीकडे प्रपंचामध्ये घरातली मंडळी आतमध्ये गुंतवायचा प्रयत्न करतायत, परंतु आतून प्रपंच करायची इच्छा, मनातून आपण स्वतः प्रपंच जीव म्हणून जगावं ही इच्छा नसल्या कारणानं ती घुसमट कुठेतरी बाहेरच्या जगाची आणि आतल्या जगाची सुरू ज्यावेळेला होते बघा, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग जे काही तुकोबाराय वर्णन करतात त्याप्रमाणे आत बाहेर जगाशी आणि मनाशी जेव्हा लढा चालू असतो तेव्हा संघर्ष सुरू होतो, आणि त्यावेळेला जो खरा साधक उपासक असतो तो कोणाचीच तमा बाळगत नाही। लग्नासाठी म्हणून तयार झाल्या, लग्न झालं, परंतु त्याच रात्री निघाल्या, आणि 3 दिवस चालून गेल्यानंतर पांडुरंगाने मूर्छा येऊन पडलेल्या असताना दृष्टांत दिला की एक सत्पुरुष येईल आणि त्यांचं नाव आहे शिव चिदंबर, त्यांच्या ठिकाणी तुला जायचं आहे, ते तुला मुक्तीचा मार्ग दाखवतील, तुझ्या अंतरंगातली तळमळ ते शांत करतील, आणि त्यांच्याकडे नेण्यासाठी एक अधिकारी शिष्य शिव चिदंबरांचाच तुझ्यापर्यंत पोहोचेल। सगळी व्यवस्था ठरलेली आहे, तेणेप्रमाणे कृती कर। आपण पाहिलं, रात्र उठून बघितल्यानंतर राजाराम महाराज सकाळची वेळ, नादघोष नामघोष चालू आहे, आणि त्या दिंडीला पाहिल्यानंतर राजाराम महाराजांसारखे अधिकारी सत्पुरुष, त्यांना सर्वच गोष्टींचं ज्ञान होतं। राजाराम महाराजांनी एकच गोष्ट केली, राजाराम महाराजांनी पाहता क्षणी सांगितलं, शिव चिदंबर गुरुमूर्तींच्याकडे तुम्हाला येण्यासाठी पांडुरंगाची आज्ञा झाली आहे ना, चला म्हणाले आमच्याबरोबर। काय शिष्यांचा अधिकार असतो, अधिकारी शिष्यांचा। राजाराम महाराजांसारख्या अधिकारी शिष्यांनी शिव चिदंबरांच्याकडे या विठाबाईंना न्यायचं ठरवलं। त्याप्रमाणे राजाराम महाराजांच्या बरोबर त्या दिंडीबरोबर कुंदगोळला पोचल्या। कुंदगोळला पोचता क्षणी भक्तवत्सल चिदंबर स्वामींचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा आनंदाला पारावार शिल्लक राहिला नाही। त्यावेळची त्यांची स्थिती कशी होती मनाची, त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये वर्णन केले। त्या म्हणतात, भजन ऐकती स्वामी बाहेर हो येती, भजन ऐकती स्वामी बाहेर हो येती, मज न्याहाळती पहिले जाण, मज न्याहाळती पहिले जाण, आनंदाश्रुनयनी भरोनिया आले, आनंदाश्रुनयनी भरोनिया आले, देहातून निघाले मीच जाण, देहातून निघाले मीच जाण, भजन ऐकती स्वामी बाहेर हो येती। भजन ऐकता क्षणी चिदंबर महास्वामी बाहेर आले, आणि त्यांनी जेव्हा फक्त माझ्याकडे पाहिलं, आनंदाश्रू माझ्या डोळ्यात झरझर झरझर वाहत होते, आणि माझ्या देहातून मी निघाले आणि शिव चिदंबरांच्या हृदयात विलीन झाले, अशी अवस्था मला। देहातून निघाले विदेही मी पूर्ण, शब्द नीट ऐका, देहातून निघाले विदेही मी पूर्ण, करिता नामस्मरण चिदंबरांचे, देह पडिता जेथे श्वास नसता जाण, पहिली ही खूण सर्व लोका। त्या विठाबाई म्हणे माझा चिदंबर सबाह्य अभ्यंतर व्यापक तो, आत बाहेर वर खाली
सर्वत्र दश दिशांना पाहू तिथे चिदंबर चिदंबर आणि चिदंबर असंच रूप फक्त म्हणाले दिसायला लागलं. चिदंबर महास्वामीजींच्या दर्शनाने हजारो वर्षे प्रयत्न करून जी स्तुती ऋषी मुनींना सिद्धपुरुषांना साध्य होत नाही ती केवळ एका कृपा कटाक्षाने चिदंबर महास्वामीजींनी पाहता क्षणी केली. ती धन्य लीला होती. अशा पद्धतीची ती लीलाच अगम्य होती. शिवचिदंबर स्वामीजींनी पाहता क्षणी पूर्वजन्मीची ही महान अशी पुण्यात्मा म्हणून चिदंबरांचा कृपेचा लाभ होऊन ती तद्रूप झाली, शिवरूप झाली. चिदंबर स्वामीजींनी तिला एकच प्रश्न विचारला, पांडुरंगाच्या कृपेने तू माझ्यापर्यंत पोचलेस, कबूल आहे. तुला जे कळायचे ते आता कळलेलं आहे, हेही कबूल आहे. काय पाहिजे ग तुला? काय देऊ मी तुला? काय इच्छा आहे तुझी? काय पाहिजे तुला? वर माग. वर माग म्हणल्यानंतर अष्टसात्विक भाव जागे झाले आणि डोळ्यात घळ 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 अश्रुधारा सुरू झाल्या. ती म्हणते, मन जेथे जाते दुःख दाविते थे, नामा विण वाचा बंद करी. मन जेथे जाते दुःख दाविते थे, नामा विण वाचा बंद करी. नाम घेता जावो शिवचिदंबर 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 शिवचिदंबर. नाम घेता जावो प्राण माझा देवा, नाम घेता जावो प्राण माझा देवा. नाम घेत जावा काळ सर्व, विठाबाई म्हणे इतुके देई स्वामी. विठाबाई म्हणे इतुके देई स्वामी. चिदंबर आई बाळा तुझे, फक्त तुमच्या नामाचं स्मरण द्या, फक्त तुमच्या चरणांचं स्मरण द्या. विठाबाई नावाची ही स्त्री संत राजाराम महाराजांच्या सहवासात आल्यानंतर, चिदंबरांच्या चरणी ती पोचल्यानंतर साक्षात्कारी संत झाली. राजाराम महाराजांनी अनेक भक्तांना चिदंबरांच्या चरणापाशी आणून पुढचा मार्ग प्रशस्त केला. आजच्या दिवशी विठाबाईंचं स्मरण करूया. त्यांचा उद्धार करणाऱ्या त्या दत्त स्वरूप, अत्रिपुत्र दत्त स्वरूप असणाऱ्या शिवस्वरूप असलेल्या शिवचिदंबरांचं स्मरण करूया. त्यांच्या पवित्र नामाचं स्मरण करूया आणि थांबूया. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.